यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक समर 2025 एक्झामिनेशन मे 2025 ते जून 2025 दरम्यान झालेल्या एक्झामिनेशनचे रिझल्ट हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। सर्वच कोर्सेसचे समर 2025 एक्झामिनेशनचे रिझल्ट लागलेले नाहीत, परंतु जे काही कोर्सेसला विद्यार्थी संख्या कमी होती अशा छोट्या छोट्या कोर्सेसचे रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे। मग ह्याच्यात आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर जे आहेत, आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत, त्याच्यात अनेक विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट प्रोग्राम्स, डिप्लोमा प्रोग्राम्स, डिग्री प्रोग्राम्स असे विविध कोर्सेसला ॲडमिशन घेतलेले आहे व त्याची एक्झामिनेशन दिलेले आहेत त्यांनी। त्याच्यासाठी आपण जेवढे काही आजच्या तारखेपर्यंतचे रिझल्ट लागले ते आपण सगळेच घेत असतो व्हिडिओमध्ये, ठीक आहे। त्यातल्या त्यात आपण आज दिनांक 28 जून 2025 रोजी जेवढे काही रिझल्ट लागलेले आहेत आजच्या दिवसापुरते, काल जेवढे लागले काल व्हिडिओ बनवले, त्याच्या अगोदर परवा दिवशी व्हिडिओ बनविलेला आहे, ठीक आहे। आज दिनांक 28 जून 2025 रोजी जेवढे काही रिझल्ट लागले आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। अगोदरचे रिझल्टसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहेत, ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे मी जे रिझल्ट सांगता, ठीक आहे। त्यांचं काही वाचन मी करत बसणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होतो, ठीक आहे। तुम्ही बघण्याचा पण कंटाळा करता व्हिडिओ बघायचा, ठीक आहे। तर रिझल्ट पाहूया आज दिनांक 28 जून 2025 रोजी लागलेली। ह्याच्यामध्ये आता ह्या युनिटमध्ये बघूया, इथं 28 तारीख कुठे दिसणार गेली आहे, इथं 25 तारखेला रिझल्ट लागले आणि 26 तारखेला आहे, ती आपल्या कोणाची लागली असेल तर पाहून घ्या, ओके। पुढे आता दुसऱ्या युनिटमध्ये बघू, ह्याच्यामध्ये बी 25 आणि 26 तारखेला असे रिझल्ट लागले आहेत, ते आपण काल घेतलेले आहे। पुढे इथं 25 तारीख आहे, पुन्हा 24 तारीख आहे, 26 तारीख, 27 तारीख, त्याच्या खाली घेऊ, यस। इथं पाहू शकता 27 तारीख, 23, 25, हां इथं पाहू शकता सिरियल नंबर 17 युनिट नंबर 3 प्रोग्राम कोड आहे V151, प्रोग्रामचं नाव आहे MSc इन मॅथमॅटिक्स 2023 पॅटर्न, किंवा ह्याला आपण NEP 2020 पॅटर्नसुद्धा म्हणतो, ठीक आहे। ह्याचा आज दिनांक 28 जून 2025 रोजी रिझल्ट लागलेला आहे। तर MSc मॅथमॅटिक्स V151च्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, त्यांचा रिझल्ट लागलेला आहे। तर काय करायचं आपल्याला, ह्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे बघा, इथं क्लिक केलं रिझल्ट बघण्यासाठी की एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करताना मे जून 2025वर क्लिक करायचं, त्याच्या खाली PRN नंबर किंवा सीट नंबर किंवा रोल नंबर टाकायचं। या तिन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर मिळतील। समर 2025ची एक्झाम जी झाली आहे त्याच्या हॉल तिकीटवर तुम्हाला PRN नंबर, सीट नंबर, रोल नंबर मिळून जाईल। त्याच्यापैकी तिन्हीपैकी कोणतं बी एक टाकायचं, PRN नंबर टाकलेलं कधी बी योग्य असेल, PRN नंबर टाकायचं, कॅप्चा कोड टाकायचं, सर्च करायचं। रिझल्ट जर आलेला असेल तुमचा, अपडेट झालेला असेल तर तुमचं नाव, तुमच्या कोर्सचं नाव आणि पुढे रिझल्टचं स्टेटस, आणि जे रिझल्टचं स्टेटस असणार आहे त्या स्टेटसवर क्लिक करायचं, निळी लिंक देते, आणि क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसते, त्याची PDF बनवून मोबाईलमध्ये सेव्ह करायचं किंवा जवळच्या कुठल्याही ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन त्याची कलर प्रिंट काढून ठेवायचं आहे आपल्याजवळ। 5 ते 10 रुपयाला करंट कलर प्रिंट मिळते। आता काही लोक म्हणतात ते ऑनलाईनची जी रिझल्टची कॉपी असते त्याच्यामध्ये कलर काय राहते, फक्त वरचा लोगोच राहतो, मग तो लोगो का होणार कलर असतो ना, ठीक आहे ना। त्याच्यासाठी कलरच प्रिंट काढायची, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काही कामाची नसते। 5 ते 10 रुपयाला कलर प्रिंट मिळते, 4-5 प्रिंट काढून ठेवायच्या। जोपर्यंत हार्ड कॉपी येत नाही तोपर्यंत कुठं ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, कुठं अपलोड करण्यासाठी, कुठं ॲडमिशन करायसाठी असेल, कुठं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी ही ऑनलाईनची प्रिंट दाखवायची, द्यायची एक कॉपी त्यांना, ठीक आहे ना। वरी लोगो दाखवायचं, ही कलर कॉपी आहे म्हणायचं ऑनलाईन रिझल्टची, ठीक आहे। आणि ज्यांचे कोणाचे रिझल्ट लागलेले असतील आता, तर तुमचा रिझल्ट लागल्या तारखेपासून 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आत, काही लोकांचं 15 दिवसातच हार्ड कॉपी येते, काही लोकांचं, बरं आपण 15 दिवस धरायचं नाही, तुमचा रिझल्ट लागल्या दिवसापासून 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आत तुमच्या स्टडी सेंटर कॉलेज, तुमच्या जिथं ॲडमिशन आहे तिथं तुमची ओरिजिनल हार्ड कॉपी मार्क मेमोची येऊन पोहोचते। मग तुमच्या स्टडी सेंटरला जाऊन 1 ते 1.5 महिन्यानंतर जाऊन हार्ड कॉपी घेऊन यायचं। तोपर्यंत ही ऑनलाईनची कॉपी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना, रजिस्ट्रेशन करताना, रेग्युलरला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या ठिकाणी द्यायचंही, ठीक आहे। चालते, बॅग घेऊ आपण, चलो। हां, तर झालं MSc मॅथमॅटिक्सवाले झालं। पुढे सिरियल नंबर 22 युनिट नंबर 3 V156 MSc इन बॉटनी 2023 पॅटर्न, त्यालाच आपण NEP 2020 पॅटर्न म्हणतो। ह्यांचासुद्धा रिझल्ट लागलेला आहे। त्यांनी पटकन PRN नंबर टाकून रिझल्ट चेक करून लागलेला असेल तर प्रिंटआउट काढून घ्यायचं।
आता जरी ह्या कोर्सचा रिझल्ट आज लागलेला असेल तरी कधी कधी काय होतं आहे, रिझल्ट नॉट डिक्लेअर्ड बाय युनिव्हर्सिटी म्हणून खालच्या साईडला एक वाक्य येतं. तर त्यांना ती कशामुळं तर ध्यानात ठेवायचं, आता तर रिझल्ट अपडेट झालेला आहे. मग काही विद्यार्थ्याचा रिझल्ट आज अपडेट होणार तर उद्या होतो, त्याच्यापायी चिंता करायची गरज नाही, घाबरायचं की सर तुम्ही तर म्हणलं की रिझल्ट लागलेला आहे आणि तिथं तर रिझल्ट नॉट डिक्लेअर्ड बाय युनिव्हर्सिटी म्हणत आहे. काळजी करू नका, उद्या चेक करा, तुमचा रिझल्ट येऊन जाईल. ठीक आहे. ज्यांचा आज दाखवून, ज्यांचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे आज दाखवत नसेल तर उद्या चेक करा, येऊन जाईल. ओके. पुढे घेऊ आपण. चला ओके. 28 तारीख बघूया. जुने बघून घ्या तुम्ही, जुने बघून घ्यायचे रिझल्ट. 28 तारीख बघू आपण कुठे आहे इथं. ओके. आणि जुने रिझल्ट बघून घ्या. हां, सगळ्यात शेवटी सिरियल नंबर 12 युनिट नंबर 2 P127 प्रोग्राम कोड BSc LT म्हणजे लॅबोरेटरी टेक्निक्स 2017 पॅटर्न. ह्याचा आज दिनांक 28 जून 2025 रोजी रिझल्ट लागलेला आहे. त्यांनी आपल्या रिझल्ट चेक करायचा आहे, पास आहे फेल आहे चेक करायचं आहे. जे कोणते विद्यार्थी पास झालेले असतील त्यांचं अभिनंदन, आणि जे कोणते विद्यार्थी फेल झालेले असतील तर त्यांनी आजच्या दिवसापासून लगेचच अभ्यास करायला लागायचा आहे. आणि लवकरच सप्लिमेंटरी एक्झाम किंवा आपण म्हणतो त्याला डिसेंबर 2025 एक्झामकरता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू होतील. त्यावेळेस ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे आणि डिसेंबरमध्ये आपण फेल झालेल्या विषयांची परीक्षा देऊन चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हायचं आहे. जर आपण आता पास झालो असतो तर थोड्या मार्काने झालो असतो, आणि आता आपण फेल झालो तर त्याला काय करायचं आहे की प्रचंड अभ्यास करून पुढच्या परीक्षेला, पुढच्या एक्झामिनेशनचा फॉर्म भरायचा अगोदर. आपल्याला फॉर्म आले की मी सांगतो, मग ते फॉर्म भरायचं एक्झामिनेशन आणि प्रचंड अभ्यास करून प्रचंड गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे. मजा आली पाहिजे अशी. ठीक आहे ना. हारलं तर काय, पुन्हा जीत बी भारीच असली पाहिजे, हार नंतरची जीत भारीच असली पाहिजे. ठीक आहे ना. काळजी करायचं नाही, अभ्यास करायचं. ओके. जगातला प्रत्येक व्यक्ती कशात ना कशात तर हारतोच. त्याच्यापायी आपण एखाद्या गोष्टीमध्ये एकदा हारलो, वारंवार हारायचं नाही, आपल्याला जिंकायचं आहे. ठीक आहे. चांगला अभ्यास करायचं आणि पुढच्या एक्झामिनेशनचा आधी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आणि पुन्हा परीक्षा द्यायची. तोपर्यंत अभ्यास चालू करायचा, आजच्या दिवसापासूनच अभ्यास चालू करायचा. ठीक आहे. तर ज्यांना पुढे परीक्षा देऊन पास व्हायचे त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.